आज सर्वप्रथम मी नांदेडकर वासियांचे आभार मानतो की त्यांनी मला हरिनरके फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार देऊन पहिला पुरस्कार देऊन गौरवान्वित केले। आणि त्यानिमित्त होते की आज हे तीन महापुरुष राजर्षी शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर आणि माननीय व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग लावला, त्यांचा जन्मदिन सुद्धा साजरा केला। आणि मला या निमित्ताने असं सांगावं लागतं की हरिनरके यांना ओबीसी चळवळ समजली होती। ही चळवळ ओबीसी वर्गाला समजली पाहिजे आणि ओबीसी वर्गातील जातींनी आपल्या जाती सोडून एक ओबीसी प्रवर्ग म्हणून जर का काम केलं तर आज हे ओबीसी आरक्षणावर जे मराठा समाज आज जे आरक्षण मागत आहे आणि त्यामुळे जे एक अडथळा निर्माण होत आहे तो आपण दूर करू शकतो। कारण की जे ओबीसींना मिळालेलं आरक्षण आहे हे संविधानिक आरक्षण आहे, हे मंडल आयोगाच्या रिपोर्टने आलेले आरक्षण आहे, वेगवेगळ्या आयोगाच्या रिपोर्टने दिलेले आरक्षण आहे। आणि जेव्हा की मंडल आयोग म्हणा, काकासाहेब कालेलकर आयोग म्हणा, बापट आयोग म्हणा, या सर्वांनी इव्हन गायकवाड आयोग सुद्धा हे सर्व सुप्रीम कोर्टाने मराठ्यांना आरक्षण नाकारलेलं आहे। त्यामुळे मराठा समाजाने तो त्यांना एक चांगली सामाजिक अस्मिता आहे ही सांभाळत ओबीसींच्या आरक्षणामध्ये येण्याचा प्रयत्न करू नये असेच मला या निमित्ताने या आजच्या कार्यक्रमानिमित्त सांगावेसे वाटते।